आतापर्यंत आपण बघितलं होतं की कबीर आणि अवंती टेरेस गार्डनवर एकत्र असताना त्यांना बोलवायला अमित आला होता. तर अमित कबीर आणि अवंतीला एकत्र बघतो. त्यानंतर आता बघूया की पुढे काय होईल. कबीर, तिला त्रास देणं बंद कर हा. ॲटलिस्ट एंगेजमेंट होईपर्यंत तरी स्वतःच्या इमोशन्सवर कंट्रोल ठेवत जा. अमित एक बोट करून भुवया जोडत धमकीच्या स्वरात म्हणाला. तू तिची जास्त साईड घेतो असं वाटत नाही का? तू माझा भाऊ आहे ना? कबीर एक भुवया येऊन चवत हसत म्हणाला. हो, मला जास्त करून तुझी काळजी आहे म्हणून तिची साईड घ्यावी लागते. तुला ना कोणाचीच भीती राहिली नाही. घरात तिचे आईवडील आहे ह्याची तर काळजी कर. अमित एक लूक देत पुढे जात म्हणाला. हुश, मला ना तुमच्या सगळ्यांच्या गोष्टीचा इतका वैताग आलेला आहे ना. एक ती अवंती, जणू मी तिला खाणार आहे अशी माझ्यापासून पळत असते. आणि एक पूर्ण फॅमिली माझ्या प्रेमात अडथळे बनवून आले आहे. तिला मी काय बोलतो ते कळत नाही. त्यात तुमचा काय प्रॉब्लेम आहे तो मला कळत नाही. तुझ्या वेळेस मी कधी तुझ्या लाईफमध्ये इंटरफेअर तरी केलं का? नाही ना. तुम्ही दोघे कुठे कुठे फिरत होता लग्नाच्या आधी. तसं तरी माझ्या नशिबात नाहीच आहे. मी तिच्यासोबत थोडा टाईम स्पेंड करायचा प्रयत्न करतो, तेही तुला बघत नाही का? कबीर त्याच्या पुढे एक पाऊल टाकत वैतागून बडबड करत पुढे निघाला. हेमा आणि अवंतीमध्ये खूप फरक आहे. अमित त्याच्या मागे मागे जात त्याच्या खांद्यावर हात टाकत हसत म्हणाला. तसं त्याने डोळे फिरून घेत समोर चालू लागला. पण खूपच इनोसेंट आहे. तिला प्रेमाने जप इतकंच माझं म्हणणं आहे. आणि तिचा हाच निरागसपणा तुला जपायचा आहे. अमित हसत त्याच्याकडे एक नजर बघून लिव्हिंग एरियामध्ये गटगट पाणी पिणाऱ्या अवंतीकडे बघत म्हणाला. कबीरची नजर सुद्धा अवंतीवर पडली आणि तिला पाणी पिताना बघून हसू लागला. 2 ग्लास तिने पाणी पिलं होतं. इतकी तिच्या घशाला कोरड पडली होती. अजूनही गोंधळलेलीच दिसत होती. अरे दादा, तिला छेडण्यातच जी मजा आहे ना ती कशातच नाही आहे. कबीर मिश्किलमध्ये हसत म्हणाला. ओ, तू ऐकणार नाही आहेस. त्यापेक्षा लवकरात लवकर लग्न करून मोकळा हो. अमित सुचकारा सोडत हसत म्हणाला. बोलत बोलत दोघे खाली सुद्धा आले होते. त्यांना बघून अवंतीने घाईगडबडीत हातातला ग्लास बाजूला ठेवत नजर खाली केली. अमित समोर अजून तिला लाजल्यासारखं होत होतं. घाबरून तिने आवंडा गिळत कोण येत आहे का त्याचा कानोसा घेऊ लागली. शेवटी सगळ्यांचा आवाज येऊ लागला. तसं तिने मनातच सुस्कारा सोडला. गार्डन एरियामधून सगळेजण मेन डोर मधून आत येत होते. बळवंतराव आणि मीरा आपल्या लेकीचे घर बघून खूपच खुश होते. इतका सुंदर बंगला होता की त्यांचं मन आनंदाने उड्या मारत होतं. आपली मुलगी एवढ्या सुखात राहणार म्हणून त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. चेहऱ्यावर मोठी स्माईल होती. त्यांची नजर आपल्या लेकीवर पडली. तसं भरल्या डोळ्यांनी कौतुकाने आपल्या लेकीला बघू लागले. चला आता आपण जेवायला बसूया, केशव बळवंतरावांकडे बघत म्हणाले. तसे बळवंतरावांनी होकारमध्ये मान हलवली. जेवायची तयारी झालीच होती. सगळेजण डायनिंग एरियामध्ये येऊन बसले. 2-3 सर्वंट सगळ्यांना जेवण वाढू लागले. टेबल चेअरवर बसून खायची सवय नसल्यामुळे बळवंतराव आणि मीराला उघडल्यासारखं झालं होतं. आणि पाहुण्यांसमोर तर मीराच्या घशाखाली पाणीसुद्धा उतरत नव्हतं. कधी सुरेखाच्या नवऱ्यासमोर म्हणजेच प्रकाश यांच्यासमोर सुद्धा ती जेवली नव्हती. आणि आता सगळ्यांसोबत जेवण करायला खूपच लाजल्यासारखं झालं होतं. बळवंतराव मीरा काय खातील हा विचार करूनच जेवण बनवलं होतं. पण त्यांचं कसं तिखट जेवण असायचं तसं नव्हतं. कारण आता हेल्दी जेवण खायची सवय झाली होती म्हणून तिखट सगळ्यांचे खूपच कमी होतं. बळवंतरावांनी मनातच स्वतःला शाबासकी दिली. कारण सकाळी ते पोट भरून नाश्ता करून आले होते. त्यामुळे आता जास्त भूक नव्हती. पण पाहुण्यांना वाईट वाटू नये म्हणून 2-3 पोळ्या आणि भात, पण सगळ्यांपेक्षा ते जेवण जास्तच होतं. कारण सगळेजण लाईटली जेवत होते आणि त्यांचे जेवण जास्तच होतं. 7-8 भाकऱ्या दररोज खायची सवय होती. त्याशिवाय पोट भरल्यासारखं वाटत नव्हतं. मीराने तर ताटात जेवढं दिलं होतं तेवढंच कसं तरी संपवलं. जेवण झालं आणि सगळेजण पुन्हा लिव्हिंग एरियामध्ये येऊन बसले. मॉम. हां. अनुराधा त्याच्याकडे बारीक डोळे करून बघत म्हणाल्या. कारण त्या किचनमध्ये आल्या तसं तोही त्यांच्या मागे किचनमध्ये आला होता. कधीच तो किचनमध्ये येत नव्हता. आज असं काय काम आलं की आईच्या मागे फिरत आहे? आय थिंक तू माझी आणि अवंतीची डेट अरेंज करणार होती. त्याच्याबद्दल काय विचार केला होता? तो काहीसा विचार करत किचन टॉपवर याचा तळहात ठेवत त्याच्या आईचे शब्द आठवण करून देत म्हणाला. सगळ्या गोष्टी बरोबर लक्षात ठेवत होता आणि त्या कधी यूज करायच्या तेही माहीत होतं. असाच बिझनेसमॅन झाला नव्हता. अनुराधा डोळे ताट करून त्याच्याकडेच बघू लागल्या. मॉम, तुझ्या शब्दांशी मागे फिरू नकोस. तू ॲटलिस्ट त्यांना विचारू तर शकतेस ना? कबीर अनुराधाचा चेहरा बघत लगेच म्हणाला. पण तू भेटून आला ना, विषय तिथेच संपतो ना. अनुराधा वैतागून त्याच्याकडे बघू लागला. असा कसा विषय संपतो मॉम? तुला मी काय लहान मुलगा वाटतो का? थोड्यापुरती काहीतरी नादावून मला शांत राहायला सांगत होती. तो किंचित कपाळावर आठ्या पाडून नीट उभा राहत चिडत म्हणाला. कारण सगळेजण त्याच्या प्रेमाला वैतागत होते. शांत हो. अनुराधा हात पकडत त्याला शांत करू लागल्या. कारण बाहेरच लिव्हिंग एरियामध्ये सगळे बसले होते आणि त्याचा रागात आवाज वाढला की एवढा वाढत होता की पूर्ण घरात भूकंप आल्यासारखं जाणवत होतं. विचारते ना, तो बारीक डोळे करून नजरेनेच धाक देत म्हणाला.
त्याला माहीत होतं की त्याने स्वतः अवंतीला विचारलं तर ती नाहीच म्हणणार, कारण तिच्या डोक्यात एकच असतं, माझे आई वडील काय म्हणतील आणि बाहेर घेऊन गेलं तर घरी जायचं म्हणून त्याचं डोकं उठवून टाकेल. त्यापेक्षा तिच्या आई वडिलांकडून परमिशन घेतली तर ती सुखाने त्याला तिच्यासोबत वेळ एन्जॉय करू देईल. तसं साहेब डोकं भारी लावतात, त्यांना माहीत आहे त्याची दुर्गेश्वरी कशी त्याच्या जाळ्यात अडकू शकते. तसं अनुराधाने कपाळावर हात मारून घेतला. कुठून ह्याला प्रेम झालं आणि हा माझ्या डोक्यावर नाचू लागला. प्रेम करायचं होतं तर शहरातल्या मुलीबरोबर तर करायचं, असे प्रॉब्लेम क्रिएट तर झाले नसते. आणि आत्ता ह्या गावाकडच्या साध्या भोळ्या माणसांना अशा गोष्टी बोलायला त्यांना खरंच ऑकवर्ड फील होत होतं. ओके, मी विचारते. त्याशिवाय तू मला सोडणार आहेस का? मी विचारलं नाही तर स्वतःहून विचारशील, इतका आता निर्लज्ज झालेला आहे. अनुराधा नकारार्थी मान हलवत त्याच्याकडे कटाक्ष टाकत बडबड करत बाहेर निघाल्या. तसं तो गालात हसून त्यांच्या मागे निघाला. अनुराधा आणि कबीर येऊन बसले. तसे केशव यांनी बोलायला सुरुवात केली. तुम्हाला आमच्या मुलाबद्दल काही शंका असतील तर मनमोकळेपणाने सांगा. आमच्या काही बी शंका नाही. जावई आधीच आवडलं होतं, पण तुमच्याकडून नकार आला तेव्हा निराशा झाली होती. पण घरात पाहुणे असताना त्याचं अचानक येऊन म्हणून थोडासा मी नाराज होतो. पण आमच्या मुलीसाठी जावई सर्व गुण संपन्न आहेत. बळवंतराव कबीरकडे बघत अभिमानाने म्हणाले. त्याने हलकी नजर खाली करत पुन्हा त्यांच्या डोळ्यात बघत मंद हसला. अवंतीने हळूच तिरक्या नजरेने त्याला पाहिलं आणि पुन्हा नजर खाली झुकवली. गुलाबी रंगाची छटा तिच्या गालावर पसरू लागली. आम्हाला पण सर्व गुण संपन्न असलेली सून भेटली, आमचं भाग्य खुललं. केशव कौतुकाने अवंतीकडे बघत म्हणाले. मीरा बळवंतराव एकमेकांकडे बघून हसू लागले. लग्नाबद्दल तुम्ही काय विचार केला? आमच्या मुलाच्या मनात आलं तर तू उद्यासुद्धा लग्न करायला तयारच आहे. केशव मस्करी करत कबीरकडे बघत म्हणाले. तसे सगळेजण हसू लागले. कबीर डोळे मोठे करत त्याच्या वडिलांकडे बघू लागला. तशी अवंतीची धडधड वाढू लागली. तिने धडधडत्या नजरेने तिच्या वडिलांकडे पाहिलं. ते तिच्याकडेच बघत होते. कसं बोलावं, काय बोलावं काही कळत नव्हतं बळवंतरावांना. पण अजून तरी अवंती लग्नासाठी तयार नाहीये हे तर सांगावं लागणारच. तुम्ही सांगा लग्न तुम्हाला कशा पद्धतीने करायचं? अवंतीची जशी इच्छा असेल तसंच आपण लग्न करूया. केशव अवंतीकडे बघत म्हणाले. कबीरच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या. जाणून घ्यायचं होतं तिला लग्न कसं करून घ्यायचं आहे, तिच्या काय इच्छा आहे. त्याचसाठी लग्न ही फक्त फॉर्मॅलिटी होती, म्हणून त्याला त्या गोष्टीत इतका इंटरेस्ट नव्हता. लग्न आम्ही गावाकडे थाटामाटात करून देऊ, कुठल्या पण गोष्टीची कमी ठेवणार नाही. तुम्हाला जसं लग्न करायचं, तुमच्या काही बी इच्छा असेल तर आम्ही पूर्ण करू, पण लग्न गावातच होणार. बळवंतराव केशव यांच्याकडे बघत म्हणाले. गावातली लोक आपल्या मुलीच्या लग्नाला यावी ही मनापासून त्यांची इच्छा होती आणि शहरात लग्न असलं तर कोणीच लग्नाला यायचा विचारसुद्धा करणार नाही, म्हणून त्याच्यावर त्यांनी जास्त विचार केला नाही. आम्हाला चालेल, लग्न तुम्हाला कुठे करायचे तिथे करून द्या आणि तुमच्या पद्धतीने लग्न करा. केशव यांनी सुद्धा त्या गोष्टीला दुजोरा दिला, कारण शेवटी ते एक सरपंच होते आणि जर आपल्या हाय सोसायटीचा इथे विचार केला तर आपण अवंती न स्वीकारलेलं बरं, म्हणून स्वच्छंद मनाने त्यांनी त्यांच्या इच्छेचा मान ठेवला. अनुराधा थोड्या अवघडल्या, कारण आपल्या मुलाचं लग्न गावात कसं करायचं, तो काही साधासुद्धा माणूस नव्हता. पाहुणे पण होते ना, पण इथं सगळ्यांसमोर त्या बोलू शकल्या नाही आणि त्यात कबीरला सुद्धा काही प्रॉब्लेम नाही आहे, म्हणून त्याही गप्प बसल्या. उद्या दोघांच्या पत्रिका बघून आपण मुहूर्त काढू, चालेल का? अनुराधा मीराकडे बघत म्हणाल्या. हो चालेल की. मीरा पण पटकन खुश होत म्हणाली. मी उद्याच आमच्या गुरुजींना फोन करून 2 महिन्यांच्या तारखा मागवून घेते, त्यातली आपल्याला कुठली सोयीस्कर होईल त्या दिवशी आपण लग्न करूया. अनुराधा खुश होत म्हणाली आणि इकडे अवंतीचा चेहरा उतरला. लग्न करायचं होतं, पण एवढ्या लवकर नव्हतं करायचं. तिच्या वडिलांकडे ती आशेने बघत होती, पण तेही बोलायला घाबरत होते. मला थोडं बोलायचं होतं, बळवंतराव हळू आवाजात गंभीर स्वरात म्हणाले. सगळ्यांचे चेहरे थोडेसे हसरे होते. ते सिरियस होऊन बळवंतरावांकडे बघू लागले. आम्हालाही आमच्या मुलीचं लग्न लवकरात लवकर व्हावी अशी इच्छा आहे, पण थोडा वेळ हवा होता. तिला आत्ताच लग्न करायचं नाही. बळवंतराव केशव यांच्याकडे बघत म्हणाले. तसे सगळे गोंधळलेल्या नजरेने त्यांच्याकडे बघू लागले. अवंती श्वास रोखून घाबरलेल्या नजरेने कावरी बावरी होत खाली बघू लागली. ओढणी हातात घट्ट पकडून घेतली. कबीरच्या चेहऱ्यावर जे हसू होतं ते लगेच मावळलं. तो कपाळावर आठ्या पाडून तिच्याकडेच बघू लागला. कधी होईल कबीर आणि अवंतीचं लग्न? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला पुढील येणाऱ्या काही भागात भेटतील. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच पुढील भागात.